भारत सरकार विरोधात नरेटिव्ह तयार करण्यासाठी फंडिंग केल्याच्या आरोपानंतर आता अमेरिकन उद्योगपती सोरोस यांच्याशी संबंधित संस्थांवरती ईडीकडून छापे टाकण्यात येत आहेत। मंगळवारी ईडीने जॉर्ज सोरोस फाउंडेशन, ओपन सोरोस फाउंडेशनशी संबंधित संस्थांवरती छापा टाकला। ईडीने ही कारवाई परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याप्रकारे केली आहे। ॲम्नेस्टी आणि ह्युमन राईट्स वॉचवर ओपन सोरोस फाउंडेशन कडून फंडिंग मिळाल्याचा आरोप आहे। या प्रकरणात ईडी चौकशी करत आहे। पोलिसांवरती ज्यांनी हल्ला केला त्यांना काहीही झालं तरी सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर दिली आहे। सोमवारी रात्री नागपुरात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून 2 गटांमध्ये तुफान दगडफेक आणि जाळपोळ झाली। याच पार्श्वभूमीवर पोलीस शहरातील परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला। या घटनेत 33 पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या समाधीचा गौरव करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चिरडून टाकू असा इशारा दिला। महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान केला जाईल असं फडणवीसांनी ठामपणे सांगितलं आहे। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीतील मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य दिव्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। सोमवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांच्याबरोबर बैठक पार पडली। या बैठकीत राजनाथ सिंह यांनी खलिस्तानी फुटीरतावादी संघटना शीख फॉर जस्टिसच्या अमेरिका भूमीवरील कारवायांबाबत तुलसी गबार्ड यांच्याकडे चिंता व्यक्त केली। यावेळी त्यांनी शीख फॉर जस्टिस संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची देखील मागणी केली। तसेच या संघटनेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंतीही गबार्ड यांच्याकडे केली आहे। गेली 9 महिने अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर अंतराळात अडकले होते। आतापर्यंत त्यांच्या परतीच्या मार्गात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या। आता अखेर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला असून आजपासून त्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे। भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे सुनीता विल्यम्स आणि बुच यांना घेऊन येणारे स्पेस एक्स ड्रॅगन क्रू हे अंतराळयान फ्लोरिडा किनाऱ्यापासून जवळ समुद्रात उतरेल। अंतराळावरून पृथ्वीपर्यंतचा त्यांचा हा प्रवास 17 तासांचा असणार आहे। यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्री असताना नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी लालू यादव यांना ईडीनं समन्स बजावला आहे। बुधवारी लालू यादव यांची चौकशी केली जाणार आहे। या प्रकरणी आज लालू यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव व त्यांच्या पत्नी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे। लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना त्यांनी रेल्वेमध्ये नोकऱ्या द्यायचे आश्वासन देत जमिनी ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। सोमवारी रात्री इस्रायलनं गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात 235 लोक मारले गेले आहेत तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। इस्रायलने युद्धविराम करार पुन्हा वाढवण्यास नकार दिला आहे। त्यानंतर इस्रायलकडून ही कारवाई करण्यात आली आहे। इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने सादर केलेल्या निवेदनात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की युद्धविराम पुढे नेण्याच्या चर्चेत प्रगती न झाल्यामुळे हल्ल्याचे आदेश देण्यात आले। नागपुरात सोमवारी रात्री औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यांवरून 2 गटांमध्ये तुफान दगडफेक, जाळपोळ झाल्याची घटना घडली। याच पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 अंतर्गत शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू केली आहे। कोतवाली, गणेशपेठ तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सकरदरा, इमामवाडा आणि कपिलनगर येथील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे। पुढच्या सूचना मिळेपर्यंत ही संचारबंदी कायम असणार आहे। अयोध्या राम मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या ट्रस्टने आतापर्यंत विविध सरकारी संस्थांना 396 कोटी रुपये दिले आहेत। अयोध्येत झालेल्या ट्रस्ट सदस्यांच्या बैठकीतून ही माहिती समोर आली आहे। दरम्यान या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, तो म्हणजे आचार्य सत्येंद्रदास यांच्या निधनानंतर मंदिरासाठी लवकरच मुख्य पुजारींची नियुक्ती केली जाणार आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात काल तुफान राडा झाला। नागपुरातील घटनेचे पडसाद आज अधिवेशनातही दिसून आले। या घटनेत नागरिकांसह पोलीसही जखमी झाले आहेत। या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे।
नागपुरातील हिंसाचार पूर्वनियोजित कट होता असा आरोप त्यांनी केला आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत। पाहत राहा वृत्तम मराठी।